सावरकर नगर येथील जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य संस्थेच्या माध्यमातून मोफत मेहंदी व शिलाई क्लासेस, महिलांना मोफत टू व्हीलर लर्निंग लायसन्सचे वाटप, त्याचबरोबर मोफत संगणकाच्या 13व्या बॅचचे उद्घाटन सोहळा संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला। या संस्थेच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या महिला सक्षमीकरणाच्या वर्गाचा अनेक महिलांनी लाभ घेतला। तळागाळातल्या महिलांना स्वतःच्या पायावर उभे करून आर्थिकदृष्ट्या संपन्न करणे हे जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे ध्येय आहे आणि त्या दृष्टीने संस्थेची वाटचाल सुद्धा सुरू आहे। संस्थेने केलेल्या ह्या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। मनीषा बाईकर ज्योति कामिनी आपण बघतोय का जगातला जगज्जेता सिकंदर पण हातामध्ये काही घेऊन गेला नाही। त्यामुळे जे आपल्याकडे आलेले व्यवसायाने किंवा सन्मानाने आलेलं धन असतं ते सर्वसामान्य आपल्या समाजाचं असतं। समाज म्हणजे कुठल्या जाती धर्माचे आधार येत नाहीत, आपण मानव जाती जे आहोत त्या मानव जातीमध्ये असतो। आणि माझं म्हणणं का आपल्या प्रत्येक गोष्टीवरती आपल्या सर्व बांधवांचा हक्क असतो। जेव्हा घराच्या बाहेर पडतो तेव्हा श्वासोश्वास घेत असताना किंवा गाडी चालवत असताना ठोकत नाही, आपण जिवंत परत येतो, त्याच्या पाठीमागे या माय माऊल्यांचा आशीर्वाद असतो। त्यामुळे त्यांना सक्षम बनवणं, कारण आपल्या संस्थेचं नाव आहे जिजाऊ। आपल्या प्रत्येक ताईला जर छत्रपती शिवाजी महाराज जन्माला घालायचे असतील तर प्रत्येक ताईला जिजाऊला सक्षम बनवावं लागेल। त्या उद्देशाने जिजाऊ गेले 15-16 वर्षे समाजामध्ये काम करते। त्यामध्ये स्पर्धा परीक्षेचं शिक्षण असेल तर कोकणभर 48 अभ्यासिक आहेत, 31 पोलीस भरती केंद्र आहेत, एक मोठं रुग्णालय होतं, दुसरं रुग्णालय आता ठाण्यासाठी शहापूरमध्ये ते सुरू केलेलं आहे। त्याचबरोबर आपण बघाल तर जवळजवळ दररोजच 2 मेडिकल कॅम्प असतात, त्यामधून निघालेल्या प्रत्येक रुग्णाला वाचवण्याचं काम केलं जातं। कोकणभर 25 रुग्णवाहिका दिवस रात्र आपल्या बांधवांच्या भगिनींची सेवा करत असतात। त्याचबरोबर संगणक कक्ष असेल, वह्या वाटप असतील, इथे आता बघितलं असतील तर महिलांसाठी विविध उपक्रम ठाण्यामध्ये केले जातात। ठाण्याच्या प्रत्येक झोपडपट्टीमध्ये फ्री कोचिंग क्लासेस दिले जातात, कारण गरिबांच्या मुलामध्ये अभ्यास करण्याची स्ट्रेंथ खूप जास्त आहे। आणि जर गरिबीच खरोखर घालवायची आहे तर बिल्डर मोठे करून नाही चालणार का धनिक मोठे करून नाही चालणार, तर गरिबांचा मुलगा मुलगी शिक्षण द्यावं लागतील। ते जेव्हा शिक्षण घेऊन पुढे मोठ्या पदावर बसतील, व्यवसायात येतील, तेव्हा या आपल्या राज्याची गरिबी दूर होणार आहे, असं माझा मानस आहे। त्या दृष्टीने जिजाऊ काम करते। आज आपण पाहतोय महागाई प्रचंड वाढते, गरिबी गरीबच होत चाललाय, श्रीमंत श्रीमंतच होत चाललाय। अशा वेळेस गरिबांच्या हाताला काही ना काही काम दिलं पाहिजे। त्या दृष्टीने आज इथे आपण बघतोय मेहंदी क्लासेस, शिवण क्लासेस, विविध प्रकारच्या क्लासेस, संगणक क्लासेस, विविध प्रकारच्या क्लासेसची व्यवस्था केली जाते। त्याचबरोबर ताईला इंग्लिश स्पीकिंग, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, स्कूटी ड्रायव्हिंग, अगदी जेवण बनवण्याचे शिक्षण दिलं जातं। तर आपल्याला आपली घरची ताई सुखी झाली तर दादा ऑटोमॅटिक सुखी होतो, मुलं सुखी होतात, व्यसनाधीनता कमी होते। त्या दृष्टीने जिजाऊ काम करते। इथे भगिनींना आवाहन केलंय तर आपण तर आपल्या तर सगळ्या आरोग्याची काळजी घ्यायला जिजाऊ आपल्याबरोबर आयुष्यभर आहेत, परंतु आपल्या नात्यात गावाकडे उद्या नागपूरचे विद्यार्थी झडपुलीला येऊन शिक्षण घेतात। परवाच एक UPSCची परीक्षा पास झाला। एवढंच नाही तर गुजरातची मुलं झडपोलीच्या प्रांगणात शिकतात, तर आपलीही मुलं इयत्ता 9वीपासून JEE नीट्स म्हणा, स्पर्धा परीक्षेचं फाउंडेशन म्हणा, इतकंच नाही तर CA किंवा न्यायाधीश बनण्यासाठी झडपोलीला इयत्ता 9वीपासून पाठवा। IIT टीचर आहेत, देशामध्ये पहिला प्रयोग आपण केला की 9 पासून JEE नीट आणि इतर फाउंडेशन क्लासेस सुरुवात केलेले, त्याचा लाभ आपल्या लोकांनी घेतला पाहिजे। आणि आपल्या सर्वांच्या, आपल्या नातेवाईकांच्या आरोग्यासाठी जिजाऊ आपल्या बरोबर आहे। काय मला खासदार होण्यासाठी, मला आमदार होण्यासाठी मी निवडणुका लढल्या नव्हतो। जर एखाद्या केंद्रामध्ये गेलो असतो तर केंद्रातनं मी तर भिवंडीकरांना तेच सांगितलं, ज्या दिवशी मी खासदार झालो असतो त्याच्या दुसऱ्या दिवशी सरकारला पाठिंबा देण्याच्या अगोदर सारखं मोठं
रुग्णालय भिवंडी बायपास एरियात आणलं असतं का ठाणे पालघर जिल्ह्याचा आरोग्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवला असता. मुरबाडची रेल्वे म्हणा, कसाऱ्यापर्यंत मेट्रो म्हणा किंवा वाड्यापर्यंत मेट्रो म्हणा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ही एका दिवसात मला मंत्री होण्यासाठी नाही तर सरकारकडून इथल्या मायबाप मतदारांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी वापर केला असता. प्रशासनही बरोबर असतं तर ते काम करायला गती आली असती. आज एका व्यवसायावरती इतकं सुरू आहे तर जेव्हा मी प्रशासनामध्ये असतो तर सरकारला या सगळ्या गोष्टी करायला लावल्या असत्या. मी काय 500 कोटी 1000 कोटी घेऊन ना पाठिंबा नसता दिला किंवा मला मंत्रिपद पाहिजे म्हणून पाठिंबा नसता दिला तर मतदारांचे प्रश्न किंवा या 2 जिल्ह्याचे म्हणा किंवा कोकणचे प्रश्न सोडवण्यासाठी मी विविध प्रकारच्या मागण्या केल्या असत्या आणि त्या पूर्ण करून घेतल्या असत्या. आणि खचून घेण्यासाठी म्हणजे मी निवडणूक म्हणजे माझं काही शेवटचं आयुष्याचं स्वप्न नाही. मला 100 IAS IPS करायचे आहेत, त्याचबरोबर 500 कमीत कमी डेप्युटी कलेक्टर करायचे आहेत. त्याचबरोबर कुणाच्याही डोळ्यात पाणी येणार नाही दुःखाने का उद्या आरोग्याला पैसे नाही म्हणून दुःख येतं, शिक्षणासाठी पैसे नाही म्हणून मायमाऊली वडीलधारी त्यांचे वडील दुःख डोळ्यात पाणी आणून बसणार नाही याची काळजी घेण्यासाठी मला काम करायचे आणि ते काम मी आयुष्यभर करतो.